श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर आज आहे 3 जून 2023 आणि आज आहे स्पेशल वटपौर्णिमा. तर बऱ्याच सौभाग्यवती स्त्रियांनी आज वटपौर्णिमेचा उपवास पकडला असेल आणि ज्यांना ज्यांना पौर्णिमेचा उपवास असतो म्हणजे जे नेहमी पौर्णिमेचा उपवास करणारे असतात ते रविवारी 4 जून 2023 रोजी उपवास करतील. तसेच ज्यांना प्रत्येक म्हणजे आपण दिंडोरी पंडित मार्गात ज्या महिला आहेत सेवेकरी दादा ताई असतील तर गुरुमौली आपल्याला नेहमी म्हणतात स्थिर लक्ष्मीसाठी किंवा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण दर पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण कोणीही करू शकतं. म्हणजे एखादी ताई दादा किंवा अविवाहित कोणीही आपल्या घरातील ज्याला इच्छा आहे त्या व्यक्तीनं ती सत्यनारायणची पूजा घरच्या घरी आपण करू शकतो. जे करत नसतील तर त्यांनी करायला सुरुवात करा. घरच्या घरी करायचं आहे. 1 वाटी तुम्हाला शिरा बनवायचा आहे प्रसादाचा आणि हा शिरा आणि घरच्या घरी जे काही तुम्हाला जसं जमेल तशी मांडणी करून तुम्ही सत्यनारायणची पूजा अवश्य करावी, जेणेकरून आपल्या घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती आणि स्थिर आणि समाधानकारक ती लक्ष्मी नांदत असते. कारण जिथे आपण भगवान विष्णूंची सुद्धा नारायणाची सुद्धा आपण सेवा करतो पूजा करतो तिथे आपल्या महालक्ष्मी मातेला यावंच लागतं. म्हणून नेहमी आपण सत्यनारायणची पूजा अवश्य करावी. तर या माध्यमातून आज आपल्याला कुलधर्माबद्दल किंवा कुलदेवीच्या आराधना उपासना याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. तसेच कुलदेवतेचा कलश कसा भरावा याहीबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर कुलदेवतेचा कलश नेहमी आपल्या देवघरात असावा की नसावा याबद्दल वेगवेगळी मतं आहेत. पण ठीक आहे, ज्यांना जे योग्य वाटते ते तुम्ही करू शकता, कारण यातनं नुकसान असं काहीच होणार नाही आहे. फक्त एक आहे की आपण जे काही आपण कलश भरतो म्हणजे कुलदेवीचा कलश भरतो तर या कलशामध्ये जो नारळ असतो तो नारळ आपल्याला जर तडा गेला असेल फुकला असेल किंवा काय तर तो नारळ तुम्ही बदलायचा आहे. याची कारण आपल्या घरातील नकारात्मक शक्ती किंवा जे काही निगेटिव्हिटी आहे तर ते नारळ खेचून घेत असतं आणि म्हणून ह्या नारळाला तडे जाण्याची शक्यता असते किंवा उन्हाळ्यामध्ये उष्णतेमुळे सुद्धा तडे जातात. तर अशा वेळी तुम्ही मॅक्झिमम 8 ते 9 दिवस हा नारळ चालतो किंवा दर पौर्णिमेला सुद्धा तुम्ही हा नारळ बदलू शकता. तर आज आपण इथे पाहणार आहोत की कुलदेवताचा कलश कसा भरावा. तर हे आहेत आपण जे काही तांब्याचे कलश असतात तर ते कलश स्वच्छ धुवून उन्हात वाळवून ठेवायचे आहेत, जेणेकरून त्याच्यावर कुठलेही पाण्याचे डाग किंवा इतरत्र दाब पडणार नाही. तर ते तुम्ही घेतल्यानंतर त्यामध्ये शुद्ध जल घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू गंध अक्षता फुले जे आहे तर ते हळदी कुंकू हे सर्व काही आपल्याला या अमृत कलशामध्ये भरायचं आहे. आणि हा कलश आपल्याला देवघराच्या ईशान्य दिशेला म्हणजे देवघर हे शक्यतो घराच्या ईशान्य दिशेतच असावे. जर नसेल तर ते थोडंसं पूर्व दिशेला किंवा पश्चिम ह्या मॅक्झिमम तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा आता सध्या की आपल्याला आपल्या घराच्या ईशान्य दिशेमध्येच देवघर असावं आणि आपला कुलदेवचा कलशसुद्धा ईशान्य दिशेतच असावा. कारण ईशान्य दिशा ही जलदेवतेची म्हणजेच आपल्या वरुण देवतांची दिशा आहे. तर त्याप्रमाणे आपण कुलदेवीचा कलशसुद्धा आपल्याला देव्हाऱ्यातील ईशान्य दिशेला ठेवायचा आहे. तर पहा आपण काय करायचं आहे. तर मी एक तुम्हाला थोडंसं दाखवते की आपण कुलदेवतेचा कलश कसा भरायचा. तर आपण कुलदेवतेचा कलश जेव्हा जलाने भरतो तर तेव्हा आपल्याला पहिल्यांदा भस्म लावून घ्यायचं आहे. त्यानंतर हळदी कुंकवाची बोटे ओढायची आहेत. तुम्ही 5-7 जे काय तुम्हाला यथाशक्ती म्हणजे जे छान वाटतं जे तर तुम्ही ते तर त्याप्रमाणे करू शकता. तर ही बोट ओढलेली आहे, त्यानंतर हळदी कुंकू लावलेलं आहे. तसेच कुंकवाचं छान स्वस्तिक काढायचं आहे. तर हे स्वस्तिक वगैरे काढून आपण तो जो कुलदेवतेचा कलश भरलेला आहे तर तो आपल्या एका छोट्याशा डिशमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत, अखंड अक्षता घ्यायच्या आहेत आणि या अक्षतांमध्ये सुद्धा हळदी कुंकू थोडंसं घालायचं आहे. आणि या छोट्याशा त्या प्लेटमध्ये आपल्याला ह्या कुलदेवतेच्या कलशाची मांडणी करायची आहे आणि त्यावर एक नवीन नारळ दर पौर्णिमेला आपण अवश्य ठेवावा. हा नारळ तुम्हाला जसा म्हणजे थोडीशी शेंडी वगैरे ठेवून त्याची तुम्ही ठेवू शकता. त्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फुलं वाहायची आहेत आणि याप्रमाणे आपण
बाकी तुम्हाला अजून काय सजवायचं आहे तर तुम्ही ते सजवू शकता. मस्त फुलांची वेणी किंवा जे काही तुम्हाला उपलब्ध होईल गजरा वगैरे, तर त्या पद्धतीने तुम्ही तो कुलदेवीचा आपला कलश सजवायचा आहे. आणि आपल्या देव्हाऱ्यातील ईशान्य दिशेमध्ये याची स्थापना करायची आहे. ज्या ज्या गृहिणींना शक्य आहे त्यांनी कृपया हा कलश, या कलशातील पाणी आपल्याला दररोज बदलायचे आहे. कारण आपल्या घरातील निगेटिव्हिटी खेचण्याचं हे काम करत असतं आणि आपल्याला ते जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा या कलशातील पाणी आपल्याला दररोज बदलायचे असते. तर हे एक झालं. त्यानंतर ज्यांना शक्य आहे त्यांनी सपोज 15 दिवसांनी तुमचा तो नारळ जर खराब झाला तर 15 दिवसांनी बदला किंवा दर पौर्णिमेलाही बदलू शकता. तर हा कलश मांडणी करायची आहे किंवा नाही हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण जी माहिती माझ्यापर्यंत किंवा मला जी काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे. तर कुलदेवतेचा कलश अवश्य घरात असावा. त्यानंतर कुलदेवीचा कृपाप्रसाद आपल्याला नेहमीच मिळत असतो. तर आपणही कुलदेवतेची सेवा जरूर करावी. दर मंगळवारी शुक्रवारी आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करावेत. तसेच ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा 99 मंत्राचा जपसुद्धा आपण अखंड करायला हवा. किमान देवपूजा केल्यानंतर जे आपण नेहमी रोजची जी पूजा असते त्यामध्ये आपल्या कुलदेवीची आरती, त्यानंतर कुलदेवीची एक माळाचं जप, म्हणजे जर आपली कुठलीही कुलदेवी असू दे 3.5 शक्तिपीठातील, तर तो आपला जो 99 मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे याचा 108 वेळा जप, म्हणजे एक माळ जप तर तुम्ही करायलाच हवा. त्यानंतर ज्यांच्याकडे श्रीयंत्र आहे तर त्यांनीसुद्धा कुंकुमार्चन श्रीयंत्रावर करायचं आहे. दर पौर्णिमेला करा तुम्ही, दर शुक्रवारी मंगळवारी जसं तुम्हाला शक्य आहे तर त्या वेळेला तुम्ही करू शकता. विशेष तिथी म्हणजे नवरात्रीत तरी दररोज कुंकुमार्चन करतात किंवा आपलं चैत्र नवरात्र, 2 नवरात्र आपण गुप्त नवरात्रसुद्धा असतात. तर 2 नवरात्र तर आपण खूप मोठ्या प्रमाणात साजरी करतो. एक आहे की जी दसऱ्याच्या वेळेला जी असते नवरात्र, तर ती नवरात्र. त्यानंतर चैत्र महिन्यामध्ये जे असते ती चैत्र नवरात्र. अशा पद्धतीने आपण 2 वेळा नवरात्र करतो. तेव्हासुद्धा दुर्गा सप्तशतीचे पाठ आणि कुंकुमार्चन हे नेहमीच श्रीयंत्रावर करत असतो. आपल्या कुलदेवीची जास्तीत जास्त सेवा आपण करायला हवी. कारण तिच्या कृपा आशीर्वादाने आपल्या घरात सुख समृद्धी आणि आरोग्य नांदत असते. तसेच कुठलेही अडलेले प्रश्न, संकट हे फक्त आणि फक्त कुलदेवीच्या आशीर्वादाने फलित होत असतात. आपल्याला कृपा आशीर्वाद मिळत असतो. त्यामुळे अवश्य कुलदेवीची सेवा सर्व सेवेकरांनी अवश्य करावी. मी तुम्हाला कळकळून सांगते. कारण आपलं कुलदेव आणि कुलदेवी, जरी आपण स्वामींचे सेवेकरी असू, काही मोठ्या अडचणी आपल्यापर्यंत नाही येणार तरीसुद्धा कुलदेवीचा कृपा आशीर्वाद असल्याशिवाय आपल्याला आपले प्रश्न किंवा आपल्या कुटुंबावर येणारे संकट ती कुलदेवी साक्षात स्वतःवर घेऊन आपल्याला नेहमीच कृपा आशीर्वाद देत असते. कारण आपण तिची लेकरे आहोत. तर सर्वांनी महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व सेवेकऱ्यांची कुलदेवी ही 3.5 शक्तिपीठातीलच असते. मग भलेही तुम्ही महाराष्ट्र सोडून खूप वर्षांपूर्वी तुमचे पूर्वज किंवा तुमचे कोणी बाहेर गेले असतील तरीसुद्धा. तर ही जी काही माहिती आहे ही तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंट्स करून सांगा. तसेच सरिता 24 स्वामी आणि स्वामी इच्छा या आपल्या स्वामी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सर्व सेवा गुरुमौलींचरणी आणि आपल्या स्वामींचरणी अर्पण करून मी आपली रजा घेते. परत एकदा भेटू अशाच सुंदर माहितींसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.